तर पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. बारामतीला पवारसाहेबांनी सांगितलं की विलिनीकरणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अशी चर्चा नाही, विलिनीकरण होत नाही. आता राज्यसभेमध्ये पवारसाहेब पण आहेत, पार पवार आहेत, प्रफुल्ल पटेल राज्यसभेमध्ये आहे. आता समोर एकमेकांना भेटले की त्याचा लगेच राजकीय चर्चा होते. सुप्रियाताई सुद्धा भेटल्या अमित शहांना, त्या वैयक्तिक कौटुंबिक या निमित्ताने भेटल्या होत्या निमंत्रणासाठी, त्याची सुद्धा राजकीय चर्चा होते. आता आम्ही सुद्धा काही कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, त्याचा राजकीय चर्चा होऊ नये. काही निर्णय घ्यायचा झाला तर पवारसाहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, आमच्याशी चर्चा करून पवारसाहेब निर्णय घेतील आणि जे काही करायचं झालं तर खुल्या बोलून करू. आज तशी चर्चा नाही, रोज तीच चर्चा होते. आता मला वाटतं की काल पवारसाहेबांनी खुलासा केल्यामुळे आता परत त्याच्यावर मला सांगणं योग्य वाटत नाही. सरकारची कसोटी आहे काय आहे, धर्मावर राजकारण करायला गेलं की सरकार आश्वासनं देतं आणि आश्वासन दिलं की पूर्तता झाली नाही की कोणते तरी असलेले समाज नाराज होतात. म्हणून मला वाटतं की आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये आपण ओबीसी समाजाला आश्वासन दिलं, आपण धनगर समाजाला आश्वासन दिलं, आपण आदिवासी समाजाला आश्वासन दिलं, आपण आता मराठा समाजाला आश्वासन दिलं. त्या आश्वासन देताना आपल्याच लोकांनी, सत्तेमधल्या लोकांनी एकमेकांच्या विरोधामध्ये माणसं उभी केली आणि मग माडी मराठा, ओबीसी मराठा, धनगर मराठा असे वाद निर्माण केले. आता सरकारची खरी कसोटी आहे. तुम्ही आश्वासन दिलेले, जरांगे पाटलांना आश्वासन तुम्हीच दिलं ना, मग त्या आश्वासनाची मग सातारा गॅजेट असेल, यामध्ये हैदराबाद गॅजेट असेल, त्याच्यामध्ये जे काही सापडलेलं असेल त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी असेल. मग सरकार चालढकल करतंय काय, आता खुलासा करणं गरजेचं आहे. ते अल्टिमेटम देत आहे. माझ्या माहितीप्रमाणे याचा एकदा सूक्ष्म निर्णय घेऊन समाजामधली दुही दूर करण्याचा प्रयत्न जर झाला नाही, त्याला सगळं जबाबदार हे सध्याचं असलेलं भाजप सरकार आहे. आता त्यांची उचलबांगडी झाली तर परत एकदा कॉक्रोच उभे राहते. आता समाज उभा राहील, म्हणजे लोकांना विष तुम्ही घालता आणि त्याची कारवाई करण्याचा एखादा अधिकारी प्रामाणिक प्रयत्न करत असेल, म्हणजे त्याचे परिणाम काय आहेत हे दिसून येत असेल, आणि मला वाटतं की अशा पद्धतीने जर आपलं हे झालं तर मला वाटतं ते चुकीचं आहे. लोकांच्या आरोग्यासाठी आता आपण बघितलं असेल, आजच कुठला तरी हिंदी चित्रपट लागला असं मला कोणतरी सांगितलं की त्यामध्ये आपण काय करतो, विष कसं खातोय, कॅन्सर कसे वाढतायत, त्याची गांभीर्याने एक चांगला अधिकारी याला बंधन घालत असेल. पैसा कमवण्यासाठी जर लोक अशा पद्धतीने काही लोक करत असतील तर त्याला बंधन घातलं पाहिजे. जे काही तुकाराम मुंडे करताय त्याला सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा, बदली करण्याचा प्रयत्न झाला तर परत जनतेची कॉकरोच पार्टी उभी राहिली पाहिजे. आता त्यांची उचलबांगडी झाली तर परत एकदा कॉक्रोच उभे राहते. आता समाज उभा राहील, म्हणजे लोकांना विष तुम्ही घालता आणि त्याची कारवाई करण्याचा एखादा अधिकारी प्रामाणिक प्रयत्न करत असेल, म्हणजे त्याचे परिणाम काय आहेत हे दिसून येत असेल, आणि मला वाटतं की अशा पद्धतीने जर आपलं हे झालं तर मला वाटतं ते चुकीचं आहे. लोकांच्या आरोग्यासाठी आता आपण बघितलं असेल, आजच कुठला तरी हिंदी चित्रपट लागला असं मला कोणतरी सांगितलं की त्यामध्ये आपण काय करतो, विष कसं खातोय, कॅन्सर कसे वाढतायत, त्याची गांभीर्याने एक चांगला अधिकारी याला बंधन घालत असेल. पैसा कमवण्यासाठी जर लोक अशा पद्धतीने काही लोक करत असतील तर त्याला बंधन घातलं पाहिजे. जे काही तुकाराम मुंडे करताय त्याला सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा, बदली करण्याचा प्रयत्न झाला तर परत जनतेची कॉकरोच पार्टी उभी राहिली पाहिजे.